हॅलो. तर मी आज बनवणार आहे घुटं. उडदाच्या डाळीचं, काळ्या उडद डाळीचं हे घुटं बनवलं जातं. तर ही रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. ही डाळ तुम्ही 2-3 शिट्ट्या करून कुकरमधनं काढून घ्यायची आहे आणि जो मिरची आपल्याला वाटायची आहे त्याच्यामध्ये लसूण, खोबरं आणि मिरची आणि थोडंसं मीठ हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एका पातेल्यामध्ये तेल आणि तो वाटलेला मिश्रण आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. चांगलं परतणार आहे लाल होईस्तोवर थोडंसं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे. खूप दिवसातनं हे खायची इच्छा होती, तर आज मी हे बनवलेलं आहे आणि ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर थोडंसं मीठसुद्धा मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि चांगलं एकदा परतून घ्यायचं आहे. तर आज रात्री मी हा बेत केलेला आहे. खूप दिवसातनं बनवते आहे. म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करावी असं मला वाटलं, तर मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ते मिक्स करायचं आहे. मला थोडीशी डाळ पाणी जरा टाकायचं होतं कारण की थोडीशी कमी वाटत होती. त्यासाठी मी गरम पाणी करून त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्याला 5 ते 5 मिनटं तरी उकळून घ्या. चव खूप छान येते आणि ही रेसिपी एकदम म्हणजे खूप भारी आहे. तुम्ही एकदा घरी ट्राय करा. खूप छान पण लागते, स्वादिष्ट पण लागते आणि आपल्या शरीरासाठी खूप चांगलंसुद्धा आहे. तर आज मी हा बेत केलेला आहे. तर म्हटलं रात्रीचा स्वयंपाक वगैरे आता करून झालेला आहे माझा सगळा. तर ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची होती, त्यामुळं मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर आता 5 मिनटं हे उकळलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझं जेवण तयार आहे. तर आज मी हा बेत केलेला होता. तर आता आम्ही जेवण करून घेतो. थँक्यू.